नमस्कार मंडळी. विजयश्री ॲग्रो आयोजित या वेबिनार मालिकेतील आज 5वं वेबिनार आहे. आपण आजपर्यंत 4 वेगवेगळ्या विषयांवरती वेबिनार्स घेतले. सर्व विषय जे होते ते एका थीमशी बांधून होते. ते म्हणजे शेती उत्पादकता वाढवणे. आणि त्याच विषयाला, त्याच थीमला पुढे घेऊन आज आपण 5वा वेबिनार घेणार आहोत. पॉवर टिलर कोकणासाठी एक उपयुक्त यंत्र. वेबिनारला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अनेक शास्त्रज्ञ तसेच स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे अनेक स्वयंसेवक जे आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचं सहकार्य वेळोवेळी या वेबिनार मालिकेसाठी आपल्याला लाभत असतं. आज आपल्यासोबत अनेक शेतकरी, विद्यार्थी मित्र, कृषी संशोधक, कृषी उद्योजक सुद्धा आपल्यासोबत आज काही जॉईन झालेले आहेत. तर त्यांचे मनापासून स्वागत आहे. विजयश्री ॲग्रो बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. विजयश्री ॲग्रोच्या कामाचं मुख्य उद्दिष्ट हे शेती उत्पादकता वाढवणं असं आहे. तर ह्याच विषयाला, शेती उत्पादकता वाढवणे या विषयाला केंद्रस्थानी धरून आज आपण हा 5वा वेबिनार आपण आज इथे घेणार आहोत. या वेबिनारसाठी आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत शहारे सर आहेत. डॉक्टर प्रशांत शहारे सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथल्या कृषी यंत्रे व शक्ती विभागाचे विभाग प्रमुख आहेत. सरांचं शिक्षण जे आहे ते IIT खरगपूर आणि महाराणा प्रताप विद्यापीठ उदयपूर अशा नामवंत संस्थांमधून सरांचं MTech व PhD चं शिक्षण सरांनी पूर्ण केलं. आणि त्या शिक्षणाचा विषय सुद्धा कृषी यंत्रे व शक्ती हाच होता. आजपर्यंत सरांनी जवळपास 183 प्रकाशने सरांनी केलेली आहेत. त्यामध्ये शोध निबंध असतील, वृत्तपत्र लेख असतील, एक पुस्तक सुद्धा सरांनी प्रकाशित केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त सरांनी कृषी यंत्रे विकसित करण्यामध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. असं या 29 वर्षाचं योगदान नक्कीच कुठेतरी आज उपयोगाला आपल्याला येतच आहे आणि पुढे सुद्धा सरांचं हे योगदान आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना विशेषतः आणि आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला उपयोगाला येणार आहे. आजचा जो विषय आहे तर त्याची मांडणी सर सुरुवातीला 30 मिनिटं मांडणी करतील. मांडणी झाल्यानंतर आपण एक 5 ते 10 मिनिटं प्रश्नोत्तराचं सत्र घेऊ. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला Q&A असा एक सेक्शन तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. त्या स्क्रीनवरती जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि सर त्या प्रश्नांची उत्तरं देतील. सो असं एकंदरीत 40 ते 45 मिनिटांचं हे सत्र असेल. मी आता शहारे सरांना विनंती करेन की सरांनी आपल्या मांडणीला सुरुवात करावी. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यांना, बंधू भगिनींना नमस्कार. आजचा हा विषय आहे पॉवर टिलर कोकणासाठी उपयुक्त यंत्र. तर या विषयाची माहिती घेत असताना आपण साधारणपणे 5 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे शेतीसाठी शक्तीची आवश्यकता. दुसरा मुद्दा म्हणजे पॉवर टिलर, पॉवर विडर्स आहेत, हे नक्की काय याच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आपण पॉवर टिलरची निवड कशी करावी. चौथा मुद्दा म्हणजे पॉवर टिलरचा वापर कसा करावा. आणि 5वा साधारणपणे मुद्दा याच्यामध्ये आपण त्याची निगा कशी राखायची याविषयी चर्चा करणार आहोत. तर आजच्या काळामध्ये शेती करत असताना मी म्हणेल की आपण यांत्रिकी शक्तीच्या साहाय्याने शेती केली पाहिजे. तर यांत्रिकी शक्तीची साधने जी आहेत ती त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, पॉवर विडर्स असतील, डिझेल इंजिन्स असतील, पेट्रोल इंजिन्स असतील. तर ही यांत्रिकी शक्तीची साधने जी आहेत त्यांच्यासोबत आपण योग्य यंत्रसामुग्रीचा जर वापर केला तर आपल्याला
यांत्रिकीकरणाचे जे खूप फायदे आहेत ते आपल्याला निश्चितपणे मिळू शकतील. शेतीतील यांत्रिकीकरणाचे जे फायदे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे, पण जस्ट 1 मिनिटामध्ये मी त्याची उजळणी करेल. तर यांत्रिकीकरणामुळे आपल्या शेतीची कामे ही वेळेत पूर्ण होतात, गुणवत्तापूर्ण आणि याच्यामध्ये काटेकोरपणे नियोजन आपल्याला करता येतं. विविध कामांची संख्या कमी होते, उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ आपल्याला दिसून येते, मजुराची संख्या कमी लागते आणि रोजगाराच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होण्यामध्ये मदत होते. तर ही सगळी फायदे आपण जाणतात. तर शेतीमध्ये शेतीची आवश्यकता ही जी आहे ही आपण भरून काढतो. याच्यामध्ये आपल्याला मॅन पॉवर म्हणजे मनुष्य शक्ती असेल, ॲनिमल पॉवर म्हणजे प्राणी शक्ती असेल, यांत्रिकी शक्ती म्हणजे मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर असेल. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भरपूर लेबर फोर्स उपलब्ध असायचा, तर तेव्हा समस्या नव्हती. एक साधारणपणे मनुष्यापासून आपल्याला 1.5 इतकी अश्वशक्ती आपल्याला मिळू शकते. तर प्राणी शक्तीमध्ये जर विचार केला तर बैल आहे, बैल जोडीपासून आपल्याला साधारणपणे एका जोडीपासून 1 हॉर्स पॉवर पर्यंत आपल्याला पॉवर किंवा शक्ती मिळू शकते. परंतु दिवसेंदिवस बैलाची संख्या कमी होते किंवा मजूर वर्ग आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही समस्या निर्माण झालेली आहे. पण आपल्याला प्रोग्रेसिव्ह ऍग्रिकल्चर किंवा शेती जर चांगली शेती जर आपल्याला करायची असेल तर शेतीमध्ये उपलब्ध जी पॉवरची आहे, शक्तीची आहे, ही आपल्याला वाढवायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपल्या संबंध भारत देशामध्ये जर आकडेवारी बघितली याच वर्षीची तर उपलब्धता पॉवरची ही 2.25 किलोवॅट प्रति हेक्टर इतकी जास्त म्हणजे बऱ्यापैकी आहे. अजून जास्ती रिक्वायरमेंट आहे, पण आज आपण 2.25 पर्यंत आहे. परंतु महाराष्ट्र हा डोंगराचा प्रदेश, कमी म्हणजे इरिगेशन असलेला प्रदेश आहे, ड्राय शुष्क भाग आपल्याकडे जास्त आहे. तर त्याच्यामध्ये 1.5 किलोवॅट प्रति हेक्टरी ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्राची ऍव्हरेज किलोवॉट शक्ती प्रति हेक्टर इतकी उपलब्ध आहे. पण कोकणाचा जर विचार केला तर ती अतिशय कमी, म्हणजे 40 इतकी कमी, म्हणजे 0.55 हॉर्स पॉवर प्रति हेक्टरी इतकी ही कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही शक्तीची साधने आपल्याला ही वाढवली पाहिजे. मग आपल्या कोकणाच्या जर विचार केला तर आपल्यासाठी साधारणपणे जी शक्तीची साधने आहेत, तर आपण ट्रॅक्टरचा विचार साधारणपणे करू शकत नाही, कारण की आपल्याकडे होल्डिंग वगैरे खूप कमी आहे, लँड कमी आहे. तर पॉवर टिलर हा एक त्याच्यामध्ये आपल्याला शक्तीचा मोठा साधन आपल्याला उपयुक्त राहू शकेल. तर ह्या स्लाइड्स मध्ये आपल्याला पॉवर टिलरचे विविध उपयोग दाखवलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये चिखलणी करताना आपण याच्यामध्ये हा माणूस बसलेला आहे सीट वर. दुसऱ्या याच्यामध्ये पण चिखलणी आणि लेवलिंग एकत्र करतो आहे. मधातल्या चित्रामध्ये इथे हा नांगर लावलेला आहे पॉवर टिलरला, चौथ्या याच्यामध्ये नांगर लावलेला आहे आणि 5व्या याच्यामध्ये कल्टिवेटर लावलेला आहे. तर अशी विविध प्रकारची कामे आपण ह्या पॉवर टिलर पासून करू शकतो, ते दाखवलेलं आहे. आता आपण नक्की पॉवर टिलर म्हणजे काय, ट्रॅक्टर कसा आणि पॉवर टिलर याची आपण चर्चा करू. तर पॉवर टिलर म्हणजेच 2 चाकी छोटा ट्रॅक्टर. ट्रॅक्टरला 4 चाकी असतात, तर पॉवर टिलरला 2 चाकी असतात. पॉवर टिलरला शक्यतो म्हणजे बऱ्याच वेळी एक मागच्या बाजूला एक चाक असते, त्याच्यापासून आपण खोली नियंत्रणाचं काम करतो. मग प्रश्न असा पडतो की पॉवर टिलरला ट्रॅक्टर म्हणावे काय? तर मी म्हणेल की आपण ट्रॅक्टर म्हणावे, कारण ट्रॅक्टरच्या सहाय्याने जी कामे आपण सर्वसाधारणपणे करू शकतो ती सगळी कामे या पॉवर टिलरद्वारे करता येतात. फरक एवढाच आहे की यंत्र हे छोटे आहे, ट्रॅक्टर त्या मानाने मोठं यंत्र आहे. म्हणजे ट्रॅक्टरची शक्ती जास्त आणि पॉवर टिलरची शक्ती कमी. त्यामुळे पॉवर टिलरची काम करण्याची गती ही कमी आहे. समांतर जर सांगायची झाली तर ट्रॅक्टरला जसा फळाचा नांगर आपण लावतो आणि त्याच्यामध्ये 1 फाळीपासून तर 6 फाळापर्यंत आपण ट्रॅक्टरला म्हणजे त्यांच्या एचपीच्या रेंज प्रमाणे आपण लावू शकतो. तर पॉवर टिलरला 1 फाळी नांगर आपण लावू शकतो. इथे या मधात जे फोटो आहे त्याच्यामध्ये 2 फाळी नांगर सुद्धा आपण लावू शकतो असं हे दिसत आहे. राहिला प्रश्न चिखलणीचा, तर चिखलणीसाठी आपण ट्रॅक्टरला पटलर लावू शकतो किंवा रोटावेटर लावू शकतो. तर पॉवर टिलरला रोटरला आपण लावू शकतो. बऱ्याच पॉवर टिलरला उपलब्ध असतो. जमिनीची मशागत आपण करताना ट्रॅक्टरला कल्टिवेटर लावतो किंवा हॅरो जोडतो. तशाच प्रकारे पॉवर टिलरला आपण कल्टिवेटर लावू शकतो. ह्या 5व्या चित्रामध्ये इथे आपण कल्टिवेटर दिसतो आहे किंवा रोटर लावून सुद्धा आपण जमिनीची मशागत ही करू शकतो.
दोघांना पण ट्रॉली जोडता येते. ट्रॅक्टरला पण ट्रॉली जोडता येते, पॉवर टिलरला पण ट्रॉली जोडता येते. त्याच्यामुळे वाहतुकीची कामे दोघांमार्फत सुद्धा करता येतात. ट्रॅक्टरच्या शक्तीचा उपयोग आपण स्थिर कामासाठी म्हणजे आपली मळणी यंत्र चालवायचे असेल, इरिगेशन पंप चालवायचे असेल तर त्याचा उपयोग करू शकतो. तशाच प्रकारे पॉवर टिलरचा उपयोग सुद्धा आपण इरिगेशन पंप्स आणि इतर जी कामे आहेत स्टेशनरी स्वरूपाची, स्थिर स्वरूपाची, ती पॉवर टिलरच्या शक्तीपासून आपण करू शकतो. आणखी पॉवर टिलरचे इथे आपण उपयोग दाखवलेले आहेत. याच्यामध्ये रिपर आपण जोडू शकतो किंवा प्लांटिंग मशीन किंवा पेरणी यंत्र सुद्धा जोडू शकतो. तर ही सगळी कामे आपण पॉवर टिलरनं करू शकतो. मग आपण जर असा आपल्याला प्रश्न पडेल की हा एवढा सारखेपणा जर आहे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर मध्ये तर नेमका नक्की फरक काय आहे? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉवर टिलरची क्षमता ही कमी आहे आणि ट्रॅक्टरची ताकद ही जास्त आहे. ट्रॅक्टरचा आकार मोठा आहे, ट्रॅक्टरचं वजन जास्त आहे. ट्रॅक्टरला 4 चाके असतात तर पॉवर टिलरला 2 चाके सर्वसाधारणपणे असतात. पॉवर टिलरला वॉकिंग टाइप ट्रॅक्टर म्हणतात. म्हणजे कसं की ट्रॅक्टरच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागे चालत राहणारा, त्याच्या पाठीमागे आपल्याला चालावं लागते. परंतु आता काही मॉडर्न जे पॉवर टिलर्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सीट सुद्धा आहे. म्हणजे माणूस बसू शकतो. म्हणजे आरामदायकपणा आताच्या पॉवर टिलर्स मध्ये हा आहे. फक्त आता ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे मोठी जमीन असेल, जास्त जमीन असेल, तर त्यांना ट्रॅक्टर वापरणं परवडतं. परंतु छोट्या क्षेत्रासाठी आपण पॉवर टिलर वापरणं हे जास्त योग्य होईल. शक्तीचीच तुलना केली तर आपल्या देशामध्ये जे ट्रॅक्टरचा उपयोग होतो त्याच्यामध्ये 15 हॉर्स पॉवर पासून साधारण 80 ते 90 हॉर्स पॉवर पर्यंतची श्रेणी ट्रॅक्टरच्या पॉवरची ही उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 35 ते 45 HP किंवा हॉर्स पॉवरची श्रेणी ही जास्त चालते, म्हणजे लोकप्रिय आहे. तर पॉवर टिलर हा सर्वसाधारणपणे 8 HP पासून 14.5-15 HP पर्यंत पॉवर टिलर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. मग पुढचा प्रश्न असा पडतो की नेमका पॉवर टिलर आणि पॉवर विडर मध्ये काय फरक आहे? तर याचं उत्तर असं आहे की आणखी लहान पॉवर टिलर म्हणजेच साधारणपणे पॉवर विडर. आता हे पॉवर विडर्स जे आहेत हे अगदी 1 HP पासून तर 8.5 HP पर्यंत उपलब्ध आहेत. आता याचं नावच विडर आहे, त्याच्यामुळे याचा प्रमुख उपयोग हा विडिंग म्हणजेच खुरपणे किंवा गवत कापणे. सोबतच कमी खोलीच्या मशागतीसाठी विशेषतः भाजीपाल्याचे प्लॉट असतील किंवा आपल्या सुपारी किंवा आपली बाग असेल तर बागामध्ये जे प्लॉट तयार करायचे, भाजीपाल्याचे प्लॉट तयार करायचे किंवा बागांमध्ये आपल्याला विडिंग करायची आहे, तर याचा उपयोग हा चांगला होतो. मोठ्या क्षमतेचे जे पॉवर विडर्स आहेत त्याचा उपयोग भात पिकाच्या चिखलीसाठी आणि मशागतीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आपल्या भागामध्ये साधारण 3.5 HP पासून तर 5.5 HP पर्यंतचे पॉवर टिलर हे जास्ती लोकप्रिय झालेले आहे. पॉवर विडरचा उपयोग हा फळबागामध्ये गवत काढणी असेल, आळे करणे आहे, याच्यासाठी आपल्याला करता येतो. आता जे पॉवर टिलर्स किंवा विडर्स आहेत, याचं साधारणपणे आपण त्याला टिलर म्हणतो. तर याच्यामध्ये प्रकार जे आहेत तर 2 सर्वसाधारणपणे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पॉवर टिलर मध्ये जो रोटर आहे तो पाठीमागं लावलेला आहे आणि त्या शाफ्टवर ब्लेड्स आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये रोटर हा पुढे लावलेला आहे. म्हणजे इंजिनच्या सर्वसाधारणपणे खाली किंवा थोडा पुढे अशा प्रकारचे 2 पद्धतीचे टिलर्स उपलब्ध आहेत. आता पॉवर विडर हा चित्र इथं दाखवलेला आहे. याच्यामध्ये हे रबरी चाक आहे. परंतु हे रबरी चाक आपण काढून घेतो आणि या ठिकाणी असे ब्लेड्स बसवतो. यांची शक्ती ही कमी आहे. आता पॉवर विडरचे इथे उपयोग दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा आपले बागा आहेत. बागामध्ये 2 झाडांच्या ओळीमधलं जे आपल्याला काम करायचे आहे, गवत काढणे आहे, गवत मिक्सिंग आहे जमिनीसोबत किंवा मशागत करायची आहे. तर ही पॉवर विडर्सनी आपण करू शकतो. त्यासाठी हा फोटो आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे जी जमीन असेल ती त्याच्यामध्ये नांगरणी करू शकतो. म्हणजे मशागत करू शकतो. नांगरणी म्हणजे मशागत म्हणावं. मशागत आपण याच्याने करू शकतो. 2 ओळीमधल्या आंतर मशागत जी आहे पिकांमधली, ती सुद्धा आपण ह्या पॉवर विडर्सनी करू शकतो. आणि खाली ही जी 2 चित्र दाखवलेली आहेत, याच्यामध्ये हा पॉवर टिलर आहे, याच्यामध्ये रोटर हा पाठीमागे लावलाय. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा रोटर हा पाठीमागे लावलेला आहे. तर आपण हे पॉवर विडर्स असतील किंवा टिलर्स असतील याची निवड आपण कशी करावी असा प्रश्न आहे.
तर त्याच्यासाठी विविध घटक आहेत. त्याच्यावर त्याचा आपण विचार करून आपण पॉवर टिलर किंवा विडर हा घेऊ शकतो. तर पहिला घटक आहे जमिनीचा प्रकार. तर जमीन ही जर कडक असेल, कठीण असेल किंवा ज्याच्यामध्ये दगडगोटे असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठा पॉवर टिलर घेणे हे योग्य राहील. अशा ठिकाणी छोटा पॉवर विडर शक्यतो चालणार नाही, पण आपल्याला जर वापरायचा असेल तर अगोदर त्याच्यामध्ये जमिनीची नांगरणी झाली पाहिजे, तर तो चालू शकतो. दुसरा घटक आहे शेताचा आकार. तर छोट्या शेतासाठी आपण पॉवर विडर घेतलं तर हरकत नाही, किंवा छोट्या बागांसाठी आपण घेतलं तर हरकत नाही. साधारणपणे 4 गुंठ्यापेक्षा जर कमी क्षेत्र असेल म्हणजे पिकाखाली, तर आपण पॉवर विडर घ्यायला हरकत नाही. आणि जर मोठे क्षेत्र असेल तर पॉवर टिलर आपण वापरावा. परंतु बागांमध्ये आपल्याला जे बागमध्ये जे काम करायचं आहे, म्हणजे गवत मिक्सिंग करायचं, गवत काढणे आहे, मशागत आहे किंवा आळे, त्यासाठी आपला पॉवर विडर हा निश्चितपणे चालू शकतो. दुसरं असं आहे की 2 स्ट्रोक की 4 स्ट्रोक पॉवर टिलर किंवा विडर. तर मोठ्या अश्वशक्तीचे इंजिन असलेले जे पॉवर टिलर्स आहेत हे 4 स्ट्रोक आहेत. काही मिनी टिलर्स जे आहेत ते 2 स्ट्रोक आहेत. परंतु जे एवढे मिनी टिलर जे आहेत, त्याला पॉवर एकदम कमी आहे, हे आपल्यासाठी योग्य होणार नाही. डिझेल चालित इंजिन असलेले पॉवर टिलर्स हे वजनाला जास्त आहेत, आणि पेट्रोल चालित जे टिलर्स आहेत ते वजनाला हलके आहेत. तर आपल्याला कसं पाहिजे, जर हलके असतील वजनाला तर त्याची हाताळणी ही सोपी होऊ शकते. परंतु बॅलन्सिंगच्या दृष्टिकोनातून जर जर आपण विचार केला तर जास्ती वजनाचे डिझेलचे आणि जास्ती शक्तीचे पॉवर टिलर्स आपल्याला हे उपयोगाचे ठरू शकतात. पुढचा घटक आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचे कार्य करायचे आहे. तर जास्ती खोलीची जी जर मशागत आपल्याला पाहिजे 6 ते 7 इंचीपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्ती, तर आणि चिखलनी जर त्याच प्रकारची जर आपल्याला पाहिजे चांगल्या प्रकारची, तर पॉवर टिलर हा त्याच्यासाठी योग्य पर्याय राहू शकेल. परंतु हलक्या दर्जाचे कार्य म्हणजे हलक्या प्रकारचे कार्य म्हणजे त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच आपल्याला खोलीची मशागत करायची, 4 इंच करायची आहे, ती कमी खोलीची एकंदर. 2 सरीमधलं गवत आपल्याला काढायचं आहे किंवा बागामधलं जर विडिंग आहे, तर आपल्याला पॉवर विडर हा चालू शकतो. पुढचा घटक आहे की टायर असलेले की नसलेले. तर जास्त शक्तीचे जे पॉवर टिलर्स आहेत त्यांना हे रबरी टायर बसवलेले आहेत, आणि ते आपण काम करताना मशागत करताना सुद्धा ते रबरी टायर असतानाच आपण ते वापरतो. त्याची पकड ही चांगली असते आणि बॅलन्सिंग सुद्धा बऱ्यापैकी असते. आता सीट असलेले की नसलेले याचा जर विचार केला तर आरामदायक आपल्याला पाहिजे का? सर्वांना सगळ्यांना आरामदायक पाहिजे असतो. त्याच्यामुळे सीट असलेले पॉवर टिलर्स जर घ्यायचे असतील तर सीट असलेले आपण घेऊ शकतो. काम आपण आरामशीर करू शकतो, आरामदायक करू शकतो. त्याच्यामुळे आपला थकवा हा कमी येतो. आता उत्पादकाचे नाव आणि गुणवत्ता आणि विक्री पश्चात सेवा. तर उत्पादकाचे नाव म्हणजे जर ज्याचं चांगल्या कंपनीचं जे नाव आहे त्या कंपनीचं पॉवर टिलर किंवा विडर घेणे हे कधीही चांगलं, त्यांची गुणवत्ता ही कधीही चांगली असते. विक्री पश्चात सेवा याचा जर विचार केला तर आपल्या भागात जवळपास ज्या कंपनीची विक्री पश्चात सेवा उपलब्ध आहे, डीलरशिप उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध असतील, अशा कंपनीचा पॉवर टिलर आपण घेणं हे कधीही चांगलं असेल. त्याच्यानंतर आणखी एक घटक ज्याच्यामध्ये असू शकतो की ज्याच्यामध्ये किंमत आहे आणि फ्युएल कन्झम्पशन, इंधन किती खातं. तर कॉस्ट हा विचार आपण करताना त्याची ड्युरेबिलिटीचा सुद्धा विचार करावा. कारण आजच्या काळामध्ये बाहेरच्या कंपनीचे, विशेष करून चायनीज कंपनीकडे बरेचसे स्वस्त किंमत असलेले पॉवर विडर्स आणि टिलर्स उपलब्ध आहेत. परंतु त्याच्या जर ड्युरेशनचा विचार केला, लाईफचा विचार केला तर तेवढी ती सेवा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी सुद्धा विचारामध्ये घ्यावा. चांगलं ब्रँडेड कंपनी घेतलं तर असा प्रॉब्लेम जास्ती त्याच्यामध्ये येऊ शकणार. त्याच्यानंतर रोटावेटरची ही अटॅचमेंट ही साधारणपणे कुठे, म्हणजे पुढे रोटर लावला आहे की पाठीमागं रोटर लावला आहे, असा आपण ह्या घटकाचा आपण जर विचार केला तर हे जे पॉवर विडर्स आहेत, ह्या बऱ्याचशा पॉवर विडर्स मध्ये, मॅक्झिमम पॉवर विडर मध्ये समोरच्या भागामध्ये रोटावेटर
अटॅचमेंट किंवा रोटावेटर म्हणण्यापेक्षा रोटरची अटॅचमेंट ही पुढच्या भागामध्ये आहे. तर अशी ही यांची शक्ती ही कमी असते. त्यामुळे यांच्यापासून कमी खोलीची मशागत, बिडिंग किंवा मातीत खत मिसळवणे अशा प्रकारची जर कामं असतील तर पुढे रोटर असलेले टिलर आपण वापरतो. परंतु पुढचे रोटर असलेले यंत्र जे आहेत कमी शक्तीचे, अजिबात मशागत न केलेल्या किंवा दगडगोट्याची जमीन जर असतील त्याच्यासाठी हे योग्य होणार नाही. अशा यंत्रांना चालवताना खूप हादरे बसतात. तर पाठीमागे रोटर असणारे पॉवर टिलर हे मध्यम आकाराच्या शेतासाठी आणि बागेमध्ये, मोठ्या बागांमध्ये उपयुक्त आहेत. म्हणजे जसं ज्याच्यामध्ये स्पेसिंग जास्ती आहे, ज्या बागांमध्ये आपल्या झाडांचे जे अंतर आहे, 2 ओळीमधलं अंतर हे जास्त आहे, त्याच्यामध्ये पॉवर टिलर हे चांगल्या पद्धतीने चालू शकतील. जिथे स्पेसिंग कमी आहे तिथे पॉवर टिलर हे चालणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला तिथे पॉवर विडर्स आपल्याला घ्यावे लागतील, फक्त जास्त अश्वशक्तीचे. कंपॅरिझन जर करायचं असेल तर एक समजा कंपनीचा 7 HP चा पॉवर विडर 44,000 रुपये किंमत आहे. दुसऱ्या बी कंपनीचा साधारण 70-80,000 रुपये किंमत असेल. परंतु जर त्याचं ब्रँडिंग चांगलं असेल, त्याचं कंपनीचं नाव चांगलं असेल किंवा त्या कंपनीविषयीचा अनुभव जर चांगला असेल, तर आपण थोडंसं जास्ती किंमत देऊन सुद्धा चांगल्या प्रकारची सेवा आपण त्याच्यापासून ही मिळवू शकतो. अर्थात पॉवर विडरची किंमत ही पॉवर टिलर पेक्षा कमी आहे, म्हणजे पॉवर टिलर हे महाग आहे. तर सेंटर ड्राईव्ह की साईड ड्राईव्ह म्हणजे रोटरला जे पॉवर मिळालेला आहे हा मध्य भागातून मिळालेला आहे की साईडनं मिळालेला. आता जसं हे पहिल्या चित्रामध्ये इथं पॉवर टिलर दाखवलाय, याच्यामध्ये पाठीमागे हा चेनसाठी एक ड्राईव्ह दिलेला आहे. चेनची केसिंग इथं दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये हा साईड ड्राईव्ह दिलेला आहे. मोठ्या याच्यामध्ये शक्यतो हा साईड ड्राईव्ह आहे. छोट्या विडर्स त्यांनी टिलर्स जे आहेत त्याच्यामध्ये हा सेंटर ड्राईव्ह आहे. तर सेंटर ड्राईव्ह मध्ये वजनाला हे हलके आहेत आणि याच्यामध्ये रोटर लावणे काढणे हे सोपं आहे. परंतु याला डेप्थची मर्यादा आहे, खोलीसाठी म्हणजे मर्यादा आहे. त्याच्यामध्ये मधातली जी जागा जर आपण मशागत करतो म्हणतो तर एखाद्या वेळी मधातली जागा ही फारशी चांगली मशागत याच्यामध्ये होत नाही, जर कमी एचपीचे आपण जर विडर्स वापरले तर बाजूचा जो ड्राईव्ह आहे ज्याला साईडची चेन लावलेली आहे अशा टिलर मध्ये जास्ती खोलीची मशागत शक्य आहे आणि कठीण किंवा कडक जमीन जरी असेल तरी याच्यामध्ये हे टिलर काम करू शकतो. पुढचा मुद्दा आहे की पॉवर विडरचा किंवा टिलरचा वापर आपण कसा करावा. तर याच्यामध्ये आपल्याला मशागत करता येते, चिखलणी करता येते, वाफे करता येतात, हे आपल्याला माहित आहे. मशागत जी करतो जर ज्याच्यामध्ये आपल्याकडे प्लेन क्षेत्र असेल, मोठं क्षेत्र असेल, भातासाठी नांगरटी किंवा जमीन तयार करणे असं जर प्रकार म्हणजे असं जर असेल आपल्याकडे, तर याच्यामध्ये एक पास सोडून एक मशागत आणि दुसरे मशागतीचा प्रकार जो आहे तो बंद प्रकारचा मशागत. तर एक पास सोडून एक मशागत जी आहे त्याच्यामध्ये आपलं जे शेत आहे त्या शेताच्या बांधाच्या एका कोपऱ्यापासून आपण पॉवर टिलर हा सुरू करायचा आणि दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत न्यायचा, म्हणजे बांधाला समांतर आपला रोटर हा सुरू करून आणि दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर आपला पॉवर टिलर हा टर्न करायचा. फक्त टर्न करताना एक काळजी घ्यायची की पहिल्या पासमध्ये जेवढ्या रुंदीची आपल्याला मशागत झालेली आहे त्या रुंदीपेक्षा थोडी कमी जागा ही दुसऱ्या पाससाठी सोडायची आहे आणि त्याच्यापेक्षा आणि आपण दुसऱ्या बाजूकडून तिसऱ्या बाजूकडे मशागत दुसऱ्या बाजूकडून पहिल्या बाजूकडे मशागत करत यायचं. म्हणजे आपल्याला एक पट्टा हा मशागत केलेला मिळेल आणि दुसरा पट्टा हा मशागत न केलेला मिळेल, ज्याची रुंदी ही पहिल्या पासपेक्षा जरा कमी आहे. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूकडून आपण परत पहिल्या बाजूकडे यायचं, पुन्हा आपला पॉवर टिलर हा वळवायचा आणि पुन्हा आपल्याला एक पट्टा ज्याच्यामध्ये नांगरट न केलेला हा सोडायचा, ज्याची रुंदी ही पॉवर टिलरनी जेवढी मशागत ज्या रुंदीची केली त्याच्यापेक्षा थोडी कमी असं सोडायचं आणि पुन्हा आपल्या दुसऱ्या बाजूकडे जायचं. तर अशा प्रकारे आपल्याला मशागत केलेला पट्टा, न मशागत केलेला पट्टा, मशागत केलेला पट्टा, पुन्हा न मशागत केलेला पट्टा असा पूर्ण तो प्लॉट आपला हा नांगरून होईल. आता पूर्ण अशा प्रकारे ऑल्टरनेट आपल्याला पट्टे मिळाल्यानंतर आपण एक जो आपला रोटर आहे त्या रोटर मध्ये
त्याची खोली आपण ही कमी करावी. आपण खोली कमी केली म्हणजे आता खोली कमी कशी करायची, तर आपल्या पाठीमागे जो व्हील आहे, डेप्थ व्हील, त्याला थोडंसं खाली घ्यायचं आणि त्याला खोली म्हणजे त्याला खाली घेतल्यामुळे आपली डेप्थ ही कमी होईल. तर अशा प्रकारे एक पास सोडून एक आपण अशी मशागत करू शकतो. बंद प्रकारची जी मशागत आहे, तर या पद्धतीमध्ये प्रत्येक ओळीनंतर पॉवर टिलर आपण वळवायचा. तर याच्यामध्ये हे स्किल लागतं कारण ज्या प्रत्येक वेळी एक चाक हे पॉवर टिलर त्याच्यामध्ये जे मशागत केलेल्या शेतामध्ये येतं. त्याच्यामुळे टर्निंग करताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याच्या म्हणून तिथे कुशलता लागते. चिखली करताना आपण रोटावेटर ट्रॅक्टरला करतो, परंतु याला पॉवर टिलरला रोटावेटर आहे. हे करत असताना याच्यामध्ये असे प्रकारचे लोखंडी चाक येतात. तर हे लोखंडी चाक लावल्यामुळे आपल्याला चांगलं ट्रॅक्शन मिळतं. वाफे करत असताना अगोदर पहिले सर्व क्षेत्राची आपण मशागत करून टाकायची आणि अशा प्रकारचा जो रिजर असतो तो पाठीमागे लावायचा. पिकांना भर देताना आपण जर ज्याच्यामध्ये जास्ती अंतर आहे पिकामध्ये, अशा ओळीमध्ये आपण पॉवर टिलरने मशागत करून नंतर पॉवर टिलर हा उलट्या दिशेने जर आपण फिरवला, तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती खोली आणि भर देण्याचं काम सुद्धा होऊ शकतं. आता पॉवर टिलरचे जे टाइम्स आहेत, त्याच्यामध्ये सरळ टाइम्स आहेत किंवा वक्राकार टाइम्स आहेत. तर जे सरळ टाइम्स याच्यामुळे आपल्याला जास्ती डेप्थ किंवा खोली मिळते, परंतु टिलिंग ही जास्ती प्रकार म्हणजे मिक्सिंगचं जे आहे किंवा जास्ती ढेकळा बारीक करण्याचं काम हे होत नाही. तर त्याच्यामुळे एल शेपचे किंवा सी टेपचे आपण हे ब्लेड्स हे वापरले पाहिजेत. अशा प्रकारे पॉवर टिलरला ब्लेड येतात, म्हणजे फेस टू फेस आपण लावले पाहिजे. समजा 36 ब्लेडचा रोटर आहे, तर 18 ब्लेड एका बाजूने दुसऱ्या बाजूने म्हणजे एक फेस टू फेस, उलट नाही. जर उलटे केले तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती म्हणजे हे आंतर मशागत करण्यासाठी ज्याच्यामध्ये 3 फुटापेक्षा जास्त चऱ्यामध्ये जर मशागत करायची आहे, तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर पुढचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये पॉवर टिलरची संरचना. तर पॉवर टिलर मध्ये इंजिन आहे, शक्ती संचालन यंत्रणा आहे, ब्रेक स्टिअरिंग प्रणाली आहे, गती नियंत्रणाची व्यवस्था आहे, ट्रॅक्शनची चाके आहेत. तर अशा प्रकारे हे इंजिन असलेलं पॉवर टिलर इथे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये क्लच आहे, गिअर बॉक्स आहे, स्टिअरिंग क्लच आहे, रबरी चाके आहेत, गिअर्स आहे, गिअर बॉक्स आहे आणि रोटावेटरला पॉवर दिलेला आहे. हे कंट्रोल्स आहे, त्याच्यामध्ये गती नियंत्रणाची तरफ आहे, रोटावेटरला गती नियंत्रणाची तरफ आहे, वळवण्यासाठी स्टिअरिंग क्लच आहे, ऍक्सिलेटर आहे आणि याला मूठ आणि हँडल सुद्धा आहे. तर आता शेवटच्या टॉपिक कडे मी वळतो की पॉवर टिलरची निगा आपण कशी राखायची. फक्त याच्यात एवढं सांगतो की निगा राखली पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीने राखली पाहिजे. जेवढी आपण निगा व्यवस्थित राखू तेवढं सर्व्हिस त्याच्यापासून आपल्याला जास्ती चांगली मिळेल आणि आपला रिपेअर मेंटेनन्सचा खर्च हा निश्चितपणे कमी होऊ शकतो. तर आपण 10 तासानंतर काय काम करायचं म्हणजे साधारणपणे रोज आपण काय काम केलं पाहिजे. 60 तासानंतर म्हणजे आठवड्याच्या कामानंतर काय काम केलं पाहिजे. 150 तासानंतर म्हणजे साधारण 3 महिन्यानंतर काय काम केलं पाहिजे. 4.5 तास म्हणजे साधारणपणे 6 महिन्यानंतर आपण काय मेंटेनन्स केला पाहिजे किंवा आणि 1000 तासानंतर म्हणजे साधारणपणे वर्षभरात आपण काय बघितलं पाहिजे. तर 10 तासानंतर आपण रोज जर एअर क्लिनर आपण साफ केला पाहिजे. जर रेडिएटर असेल तर त्याच्यामध्ये पाणी तपासलं पाहिजे. इंजिन ऑइलची लेवल तपासली पाहिजे. गिअर बॉक्स आणि चेन मधली ऑइलची लेवल तपासली पाहिजे. पाठीमागले चाक आणि रोटरचे ब्लेड तुटले आहे का ते बघायला पाहिजे. आणि साधारणपणे आठवड्यानंतर आपण क्लच आणि पंख्याचा पट्टा असेल त्याचा ताण बघितला पाहिजे. एअर क्लिनर कडून साफ केलं पाहिजे. चाके साफ करून हवेचा दाब आपण तपासला पाहिजे. क्रॅन्केस मध्ये तेलाची पातळी जर कमी झाली असेल तर तेल टाकलं पाहिजे. रेडिएटरचे पाईप किंवा सांधे आपण तपासले पाहिजे. ब्रेक आणि क्लचचे लिव्हर तपासले पाहिजे. क्लचची तार, ऍक्सिलेटर केबलला आपण तेल दिला पाहिजे. साधारणपणे 3 महिन्यानंतर चेन केस मधली ऑइलची पातळी आपण मोजली पाहिजे आणि कमी झाली असेल तर ती टाकली पाहिजे. ऑइल फिल्टर आपण हा साफ केला पाहिजे. फ्युएल फिल्टर साफ केला पाहिजे. क्रँक केस साफ करून त्याच्यामध्ये इंजिनचं ऑइल आपण हे 3 महिन्यानंतर बदललं पाहिजे. 6 महिन्यानंतर आपण रेडिएटर हा निश्चितपणे साफ केला पाहिजे. क्रँक केस साफ केलं पाहिजे. त्याच्यानंतर नोझल आणि फ्युएल पंप जर असेल तर तो तपासला पाहिजे. ऑइल फिल्टर साफ केला पाहिजे. फ्युएल फिल्टर बदलला पाहिजे. डिझेलची टाकी साफ केली पाहिजे. वॉल क्लिअरन्स तपासला पाहिजे. गिअर ऑइल बदललं पाहिजे. चेन केस ऑइल बदललं पाहिजे. आणि साधारणपणे वर्षभरात करताना हे सगळं कामं आपण 6 महिन्याचे 3 महिन्याचे रोजचे हे तर करायचेच आहेत. परंतु 1000 तासानंतर किंवा वर्षानंतर आपण क्लच तपासून त्याची आवश्यकतेनुसार ऍडजस्टमेंट केली पाहिजे. क्लचचे प्लेट जर खराब झाले असेल तर आपण बदलले पाहिजे.
आणि इंजिनचं कॉम्प्रेशन आपण तपासलं पाहिजे आणि गरज असेल तर आपण ती ओव्हरहॉलिंग इंजिनची केली पाहिजे. तर अशा प्रकारे आजचा जो विषय होता ज्याच्यामध्ये आपण पॉवर टिलर म्हणजे नक्की काय, विडर म्हणजे नक्की काय, त्याच्यानंतर आपण तो कसा काम करतो, आपण त्याचा कसा वापर करायचा, सिलेक्शन किंवा निवड कशी करायची, साधारणपणे निगा कशी राखायची, ह्या गोष्टीचा आपण म्हणजे माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते एवढी माहिती पुरेशी झाली आहे. वेळेअभावी आणखी आपण चर्चा करता आली असती, परंतु वेळेअभावी आपण ती करत नाही. तरी ह्या माहितीचा निश्चितपणे आपण म्हणजे उपयोग कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शहारे सर. आपल्या सर्वांच्या मनात जर काही प्रश्न असतील तर क्वेश्चन अँड आन्सरच्या सेक्शन मध्ये आपण आपले प्रश्न टाकायचे. सर, एक प्रश्न माझ्या बाजूने असा आहे की बऱ्याच वेळेला ह्या हंगामात मी पॉवर टिलर किंवा विडर वापरला की डायरेक्ट पुढच्या हंगामात म्हणजे 1 वर्षानंतर वापरण्याची वेळ येते. तर त्या मधल्या पिरियड मध्ये कोणत्या प्रकारची नेमकी काळजी, म्हणजे तुम्ही बरेचसे मुद्दे मांडलेत, पण बऱ्याच वेळेला आपले शेतकरी सगळ्या ह्या त्या पार्ट्स बद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना माहिती नसते की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर म्हणजे त्यांना सहज शक्य होईल अशी कोणत्या प्रकारची काळजी ते या मधल्या पिरियड मध्ये घेऊ शकतात? तर मधल्या पिरियडमध्ये म्हणजे पॉवर टिलरची ही ठेवण म्हणजे आपण एका सीझनला आता उपयोग केला आणि नंतर तो पुन्हा दुसऱ्या सीझनमध्ये कामात पडणार आहे असं तुमचं म्हणणं आहे ना? बरोबर. येस येस येस. तर याच्यामध्ये आपल्याला कुठलंही यंत्र हे सुरक्षित आपण ठेवलं पाहिजे, म्हणजे छत असणाऱ्या शेडमध्ये ठेवलं पाहिजे, ही पहिली महत्वाची गोष्ट. ओके. त्याच्यानंतर त्याची सर्व भाग जे आहे त्याची पहिले सफाई आपण केली पाहिजे, नंतरच आपण ठेवलं पाहिजे. नंतर ज्या ठिकाणी ग्रीस किंवा ऑइल लावायचं आहे, बऱ्याच ठिकाणी ग्रीसिंग पॉइंट हे दिलेले असतात, तर ते तिथे आपण ग्रीस लावला पाहिजे. तर आपल्याकडे पॉवर टिलर जर असेल आणि त्याच्यामध्ये जर रेडिएटर असेल, म्हणजे जे मोठे साधारण 8-8.5 HP पासूनचं जे पॉवर टिलर आहे त्याच्यामध्ये वॉटर कूल्ड इंजिन आहे आणि त्याच्यामध्ये रेडिएटर आहे. तर त्या रेडिएटर मधलं पाणी जे आपण आहे ते काढून टाकलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या चाकाचे जे म्हणजे रबरी चाक आहेत याच्या खाली आपण लाकडी ठोकळे किंवा विटा तरी ठेवल्या पाहिजे, म्हणजे त्याच्या ऍक्सलच्या खाली, जेणेकरून हे रबरी चाकही वरती राहतील. नाहीतर काय होते की 6-7 महिने ते तसं राहिलं तर त्याचे टायर आपल्या नक्की हे खराब होतील. टायर हे जमिनीला स्पर्श नाही केले पाहिजे, याची काळजी आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे वजनाचा ताण आपण त्या टायरवर काढतोय, त्याच्यामुळे टायर आपले सुरक्षित राहू शकतील. जुनी आणि ज्याच्यामध्ये इंजिन मध्ये जे ऑइल असेल क्रँकेस मधले ते आपण काढून स्वच्छ करून ठेवावे आणि नवीन ऑइल त्याच्यामध्ये भरून. ओके. तसंच एअर क्लिनरचं सुद्धा, की आपल्याकडे उपयोग झाला म्हणजे एअर क्लिनर मध्ये जे ऑइल असतं ते आपण अगोदर साफ करून ठेवा आणि क्रँकेस मध्ये हे एवढी काळजी तरी आपण घेतली पाहिजे, तर पुढच्या सीझन मध्ये निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपण हे पॉवर टिलर किंवा विडर वापरू. ओके सर, ओके. सर, याच विषयाशी अजून एक निगडीत प्रश्न आपल्याला येतोय पंकज धळी सरांकडून. शेतकऱ्यांना प्राथमिक दुरुस्तीसाठी ट्रेनिंग आपण आयोजित करू शकतो का? कारण स्थानिक पातळीवरती पटकन मेकॅनिक उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचणी येतात. ओके. तर आपण करू शकतो, म्हणजे ऍज ए विद्यापीठचा जर प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही मला विचारत असाल तर आम्ही देऊ शकतो, परंतु आमच्या अथॉरिटीकडून तशी परमिशन तुम्हाला ही घ्यावी लागतील. आता राहिला प्रश्न लोकेशनचा. लोकेशन म्हणजे तू आता दापोली आणि तुमच्यापासूनचं अंतर बरंच आहे. तर तर एखाद्या वेळी आपण जर असं शेतकऱ्यांना जर अरेंज केलात आणि ज्याच्यामध्ये एक 3 दिवसाचं किंवा 2 ते 3 दिवसाचं आपण हे अरेंज करू शकतो, प्रोव्हाइडेड आम्हाला आमच्या विस्तार शिक्षण जे हे आहेत डायरेक्टोरेट त्यांच्याकडनं आपल्याला जर परमिशन मिळाली तर आपण हे करू शकतो. म्हणजे तेवढं आपण शेतकऱ्यांसाठी
करू शकतो. काही तशी हरकत नाही, प्रोव्हाइडेड आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली तर. आणि तसे ते देतील असं मला वाटतं, काही हरकत ओके. नसेल. नक्कीच सर, नक्कीच. विजयश्री अॅग्रो मार्फत सुद्धा आपण याच्यामध्ये नक्कीच आम्हाला सुद्धा कोलॅबोरेशन करून अशा प्रकारचं ट्रेनिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवं. हा, आता काय होतंय बरं का, बरं म्हणजे काही कृषी विभागाकडनं ट्रेनिंग आयोजित केली जातात. ओके. आता त्याच्यामध्ये आता समजा उदाहरणार्थ पॉवर टिलरचा आपण मेंटेनन्स हा एक विषय समजा ठेवला, तर ते काय करतात की कृषी विभागाकडनं पॉवर टिलरची एखादी कंपनी जी असते त्या कंपनीचा पॉवर विडर किंवा पॉवर टिलर तिथे घेऊन येतात. त्यांचा एखाद्या कंपनीचा मेकॅनिक असेल तर तो पण असतो, किंवा निरा ऑपरेटर तरी असतो, आणि मग आमच्यातले तज्ञ त्याच्यामध्ये बोलवतात आणि कोलॅबरेटिव्ह हा वर्क म्हणजे त्याचा वापर असेल किंवा रिपेअरमेंट असेल तर कोलॅबरेटिव्ह असं आपण ट्रेनिंग केलेलं आहे. आता प्रश्न फक्त राहिला की म्हणजे तुमच्या खाजगी लोकांचा हरकत नाही, काही त्याचा प्रॉब्लेम नाही. आमची अथॉरिटी जर परवानगी देते तर आपण निश्चितपणे असं करू शकतो, हरकत नाही. नक्कीच सर, नक्कीच. सर, अजून एक प्रश्न येतोय आपल्याला रोहन गुरव सरांकडून. एक पास सोडून विडिंगचं महत्व अजून थोडं एलॅबोरेटिव्हली सांगा, असं त्यांचं रिक्वेस्ट आहे. ओके, तर ही एक पासची विडिंग जी आहे ती ज्याच्यामध्ये आपल्याला प्लेन लँड आहे जास्ती, म्हणजे भाताचं शेत असेल, आम्ही फळबागाची विषयी बोललो नाही. तर याच्यामध्ये एक पास सोडून एक आपण केलं, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण रिटर्न येतो म्हणजे एक पास आपण सोडली म्हणजे मशागत केलेला पट्टा, न मशागत केलेला पट्टा, मशागत केलेला पट्टा, न मशागत केलेला पट्टा. आता जो न मशागत केलेला पट्टा आहे हा दुसऱ्या टर्न मध्ये आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये पण मशागत ही करायची आहे. फक्त करताना त्याच्यामध्ये दोन खबरदार आहे की जो मशागत न केलेला पट्टा आपण किती सोडायचा, तर मशागत केलेल्या पट्ट्याच्या रुंदीपेक्षा कमी सोडायचा. कशासाठी की ज्यावेळी आपला रोटर चालतो तर त्याच्या रोटरची जी रुंदी आहे ती सेकंड पासला पूर्णपणे आपल्याला कव्हर होईल. नाहीतर काय होईल की एखादी अशी काही जागा अनकवर्ड आपल्याला राहू शकते सेकंड पासमध्ये. म्हणून आपण म्हणजे न मशागत केलेला पट्ट्याची रुंदी ही पहिलीपेक्षा थोडीशी कमी ठेवावी. सेकंड थिंग, आपल्याला शेतामध्ये चांगली लेवल पाहिजे असते, आणि शेतामध्ये चांगली लेवल पाहिजे असण्याकरिता आपल्याला जी जी खोली आहे सेकंड पास मधली म्हणजे न कव्हर केलेल्या पट्ट्यामधली ही खोली आपण पॉवर टिलरच्या रोटरची कमी करतो. डेप्थ व्हील हा आपण खाली करतो म्हणजे कमी त्याची खोली होईल. तर असं केल्यामुळेच ती त्या प्लॉटमध्ये सगळ्या प्रकार म्हणजे एक लेवल आपल्याला मिळू शकेल. नाही तर जो पट्टा आहे आपला म्हणजे न कव्हर केलेला पट्टा आणि कव्हर केलेला पट्टा याच्या लेवलमध्ये हा फरक असतो. तर तो फरक आपण अवॉइड करण्यासाठी थोडासा हा फरक असा करतो डेप्थ विलचा ऍडजस्टमेंट आपण करतो, म्हणजे युनिफॉर्मिटी त्याच्यामध्ये ही चांगली मेंटेन होऊ शकते. एवढंच. ओके सर, ओके. संजय सावंत सर आपल्याला एक प्रश्न विचारतात, विडर पेट्रोलचा चांगला की डिझेलचा? अच्छा, विडर आता बघा म्हणजे जर आपण किमतीचा विचार केला तर आता दोघांमध्येही प्लस मायनस आहे, म्हणजे काही फार मोठा असा फरक नाही आहे. मगाशी मी बोलताना सांगितलं की पेट्रोल चलित जे विडर्स असतील किंवा टिलर्स असतील यांचं हे वजन हे कमी आहे, वजनाला हलके आहेत, त्याच्यामुळे हे हँडलिंगला सोपे पडतात. आता डिझेल चलित जे विडर्स आहेत यांचं वजन जास्त आहे. म्हणजे साधारण एक 70 किलोचा असेल तर दुसरा साधारण 120 किलोचा असा फरक साधारण राहील. पण बॅलन्सिंगच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर डिझेलवाले, आता फ्युएल कंझम्पशनचा पण तुम्ही तिथे विचार करावा. जरी आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जरी फरक हा नसेल, फार नसेल, 10 रुपयाचा फरक असेल आपण समजू, परंतु स्पेसिफिक फ्युएल कंझम्पशन म्हणजे एका तासाला आपलं पॉवर विडर हा किती फ्युएल खातो, किती पेट्रोल खातो. तर डिझेलचं आणि पेट्रोलचं जर एखादा पॉवर विडर हा 1 लिटर तासाला खात असेल आणि दुसरा डिझेल पॉवर विडर हा अर्धा लिटर जर खात असेल तर हा फॅक्टर सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावा लागेल, कारण तिकडे तुम्हाला डबल खर्च होईल. पेट्रोलनं हँडलिंग इझी होऊ शकतं, डेप्थ कमी मिळेल, परंतु इकॉनॉमिकल लॉस होऊ शकतो. थोडासा वजन जास्त असला तर बॅलन्सिंग आणि हादरे सुद्धा कमी बसतात,
हलका वजनाला असेल तर जास्ती हादरे बसतात. हा सुद्धा त्याच्यामध्ये हा फॅक्टर आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. ओके सर. एक मेंटेनन्स दृष्टीने प्रश्न येतोय की स्पार्क प्लग खराब का होतात आणि काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत का की स्पार्क प्लग खराब होऊ नये? आता याच्यामध्ये एक ब्रँडेड हा एक विषय आहे की चांगल्या कंपनी जसे उदाहरणार्थ मायको ही म्हणजे मी एक नाव घेणं असं बरोबर नाही सरकारी अधिकारी म्हणून, पण सहज तोंडातून निघालं म्हणून चांगल्या ब्रँडेड कंपनीचे आपण घेतले तर ते दीर्घकाळ सेवा देतात. परंतु याच्यामध्ये पॉवर जो आपलं स्पार्क प्लग मध्ये जी स्पार्क एंड मधली जी गॅप आहे ही गॅप आपण व्यवस्थित जर मेंटेन केली तर प्रॉब्लेम नाही. आणि वारंवार याच्यावर जो स्पार्क प्लग मध्ये जी काजळी जमा होते ती ज्यावेळी प्रत्येक वेळी आपण मेंटेनन्स करतो तर ती ही काजळी आपण ही काढली पाहिजे. काजळी जर आपण म्हणजे काळजी काढून आपण ही स्पार्क प्लग साफ करायचा. आणि दुसरी गोष्ट तो स्पार्क प्लगची गॅप आता ती प्रत्येक मॅन्युफॅक्चररच्या हिशोबाने आणि एचपी किती येते कुठल्या एचपी ला किती म्हणजे किती एचपीचं इंजिन आहे याच्याप्रमाणे ही स्पार्क ची गॅप आहे स्पार्क प्लग एंडची ही कमी जास्त असते. म्हणजे त्याच्यात 0.5 पण असेल 0.8 असेल, पण इन जनरल ढोबळ मताना 1.4 ते 0.8 याच्या रेंजमध्ये पण किती ठेवायची ती त्या प्रत्येक मॅन्युफॅक्चरर हा आपल्याला सांगत असतो. तर त्या पद्धतीने जर आपण मेंटेन केला तर स्पार्क प्लग सुद्धा आपल्याला खूप दिवसपर्यंत दीर्घकाळ सेवा मिळू शकते. ओके. सर अजून एक प्रश्न असा आहे की शेतीसाठी योग्य खोली मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पॉवर विडर पेक्षा पॉवर टिलर याला प्राधान्य द्यावे का? आता मी मगाशी जे वेगवेगळे घटक सांगितलेत ना त्या सगळ्यांचा आपल्याला राईट घटक म्हणून विचार केला पाहिजे. आता जशी भात शेती आहे आणि आपल्याकडे म्हणजे होल्डिंगचा आणि आपल्या इकॉनॉमीचा फार म्हणजे संबंध जास्ती आहे. त्याच्यामुळे सांगतो की नुसतं जर मगाशी मी एक साधारणपणे आपल्या भात शेतीचं उदाहरण दिलं की 4 ते 5 गुंठे असेल तर आपल्याला पॉवर बिल्डर घ्यायला हरकत नाही. 4-5 गुंठ्यापेक्षा जर जास्ती असेल आपल्याकडे होल्डिंग तर आपण पॉवर टिलरचा वापर करावा. ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता जास्त डेप्थचा विचार आला. आता आपल्या भागात जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीला मुळातच तशी जास्ती डेप्थ लागत नाही. जर ऊस आपल्याला घ्यायचा आहे तर निश्चितपणे आपल्याला 10 इंच तिचं 12 इंच खोली ही आपल्याला मेंटेन केली पाहिजे. पॉवर टिलरने तुम्हाला एवढी खोली शक्यतो मिळत नाही. 7 ते 8 इंच आपल्याला मिळते किंवा आणखी जास्त जर भुसभुशीत असेल तर आपल्याला पुढे मिळू शकेल. पण इन जनरल तर आपल्याला जर जास्ती डेप्थ जर पाहिजे असेल ज्या कामासाठी तर आपण पॉवर टिलर हे घेतले पाहिजे कारण तिथे जास्त शक्ती आहे. कमी खोलीवर काम करायचं असेल तर आपण पॉवर विडर ज्याच्यामध्ये शक्ती कमी आहे. परंतु सर्वसाधारणपणे म्हणजे मी तरी असं सांगेल की बा एकदम 3.5 इंच अश्वशक्तीचा पॉवर विडर घेण्यापेक्षा आपल्या भागामध्ये थोडासा जर तो 5-5.5 एचपीचा पॉवर विडर आपण घ्यावा किंवा जास्ती अश्वशक्तीचा आपण घ्यावा. म्हणजे आपल्याला साधारण जी ह्या भागामध्ये जी आपली कामं आहेत ती कामं होऊ शकतील. फक्त किमतीचा विचार करताना जर असं असेल की एखादा 40,000 7 एचपीचा पॉवर विडर येत असेल आणि दुसरा 3.5 एचपीचाच जर येत असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हा निश्चितपणे विचार करायला पाहिजे की थोडस जरी मी जास्ती किंमत टाकली 10,000 हरकत नाही. परंतु मला चांगल्या खोलीचं एक मशागत किंवा चांगल्या पद्धतीचं काम हे होऊ शकेल. कडक जमिनी जर थोडंसं मॉइश्चर जरी कमी असला तरी त्याच्यामध्ये मी आपलं मशागतीचं काम किंवा बाकीचं काम करू शकतो. कारण मॉइश्चर नसेल जमीन कडक होईल आणि त्याच्यामध्ये मग छोटा 3.5 एचपीचा 3 एचपीचा पॉवर विडर आपल्याकडे चालणार नाही. तर सॉइलचं मॉइश्चर, डेप्थ आणि पॉवर ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करून आपण ते कसा म्हणजे विकत घ्यायला पाहिजे. ओके. सर मॉइश्चर, डेप्थ आणि तिसरा पॉइंट काय होता? किंमत. ओके. गॉट इट. सर आणखी अनेक प्रश्न कदाचित शेतकऱ्यांच्या मनात असतील तर मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन की जर सर तुम्ही तुमचा ईमेल आयडी किंवा
कॉन्टॅक्ट नंबर जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलात तर मे बी ते तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट सुद्धा करू शकतील. हरकत नाही. तर मी आता म्हणजे आता सांगू काय की काय कसं? हा सर, येस येस, तुम्ही सांगितलं तर मी इथे टाईप करेन आणि चॅट बॉक्स मध्ये तो दिसेल सर्वांना. ओके, माझा ईमेल जो आहे तो शहारे SHAHARE _प्रशांत येस सर. @rediffmail.com हा मेल आहे. आणि फोन नंबर 9437 ओके 84 ओके 381. तर शेतकऱ्यांना काही शंका असतील तरी मला मेल करू शकतील किंवा फोन वर विचारू शकतील. ओके ओके. सर, आपण आता वेबिनारच्या शेवटाकडे पोहोचतो आहोत. मला तुमचे मनापासून आभार मानावेसे वाटतात की तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे सर्वांसमोर मांडले आहेत. यातून आपल्याला अजूनही मला वाटतं की यांत्रिकीकरणामध्ये नॉलेज लेवलवरती, शेतकऱ्यांच्या नॉलेज लेवलवरती आणि मेंटेनन्स लेवलवरती बरंच काम अजून होऊ शकतं कोकणामध्ये विशेषतः, जेणेकरून आणखी एफिशियंटली शेतकरी आपले फार्मिंग ऑपरेशन सर्व जे आहेत ते करू शकतील. सर, माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते कृपया स्क्रीन शेअरिंग थांबवावी. ओके. थँक्यू सर. येस. सो शेवटी मी विजयश्री ॲग्रोचे आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल एक थोडक्यात सर्वांना सांगू इच्छितो. यंत्रांमध्ये विशेषतः विजयश्री ॲग्रोचं स्पेशलायझेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपण पॉवर बिडर, पॉवर टिलर्स, सर्व प्रकारचे पॉवर रिपर, नॅपसॅक स्प्रेअर, हँड स्प्रेअर, HTP पॉवर स्प्रेअर, पोर्टेबल पॉवर स्प्रेअर, मळणी यंत्र, राईस व फ्लोर मिल, चाफ कटर, श्रेडर, नारळ व सुपारीवर चढण्याची यंत्र असतील, अर्थ ऑगर, चेनसॉ, गवत कापणी यंत्र, वॉटर पंप, शेती उपयुक्त प्लास्टिक वस्तू आणि सर्व नमूद केलेल्या वस्तूंचे स्पेअर पार्ट्स आणि त्यानंतर विक्री पश्चात जी सेवा लागते तर ती आपण विजयश्री ॲग्रो मार्फत शेतकऱ्यांना देण्याचे आपण प्रयत्न करतो. त्याचसोबत आंब्याला लागणारे पॅक्लोटार हे जे औषध आहे तर ते सुद्धा आपण विजयश्री ॲग्रो मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. अनेक नामांकित कंपन्यांची आपल्याला साथ आतापर्यंत लाभलेली आहे आणि त्यामुळेच विजयश्री ॲग्रो जे काही आहे ते शेतकरी बंधू आणि ह्या कंपन्यांमुळेच आहे. PST शक्ती, फाल्कन, ओलिओमॅक, ग्रीव्ज, श्राची, ॲस्पी, किसान क्राफ्ट, ॲग्रो, होंडा, सनटेक, नाईटफील्ड, स्टील, फॉगर्स इंडिया अशा प्रकारच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स आपण विजयश्री ॲग्रो मार्फत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आपल्या विजयश्री ॲग्रोच्या ज्या शाखा आहेत तर त्या सध्या स्थितीमध्ये 5 ठिकाणी आहेत. सिंधुदुर्गमध्ये कणकवली व देवगड, शिरगाव देवगड इथे आपल्या 2 शाखा आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, शृंगारतळी आणि लांजा अशा 3 ठिकाणी आपल्या शाखा आहेत. तर फक्त यंत्रच नाही पण कृषी विषयक कोणताही तुम्हाला सल्ला हवा असेल, तुमच्या काही समस्या असतील तरी सुद्धा तुम्ही खालील शाखांमध्ये आमच्या सदस्यांना तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा जो वेबिनार होता त्यासाठी आपल्याला डॉक्टर प्रशांत शहारे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. सरांना मी रिक्वेस्ट करीन की पुढे आपण अजून विविध प्रकारे वेबिनार्स असतील, काही ऑफलाईन सेशन्स असतील, ट्रेनिंग प्रोग्राम असतील तर हे असोसिएशन आपण कायम ठेवावं आणि शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला काम आपलं कसं पोहोचवता येईल यावर आपण जॉईंटली काम करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि तुमचं त्याच्यामधलं जे कोलॅबोरेशन आहे ते खूप महत्वाचं राहणार आहे. निश्चितच.
थँक्यू सर. आणि सर्व शेतकऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ दिलात, जॉईन झालात. असंच सर्व वेबिनारना, आपल्या पुढच्या येणाऱ्या वेबिनारना सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. आणि इतर तुमच्या शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या वेबिनार मालिकेबद्दल पोहोचवावं असं माझं तुम्हा सर्वांना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. आजचा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.